नाशिकच्या देवळाली कॅम्प येथील देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नामनिर्देशित सदस्य पदावर सचिन ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। 10 फेब्रुवारी 2021 मध्ये मुदत संपलेल्या देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डांवर व्हेरिड बोर्डाच्या नामनिर्देशित सदस्यपदी नियुक्ती करून त्यात जनतेचा एक प्रतिनिधी नेमण्याबाबतची प्रक्रिया चालू होती। देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डांवर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन ठाकरे यांची देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नामनिर्देशित सदस्यपदावर नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र जाहीर होताच देवळाली कॅम्प परिसरामध्ये समर्थकांसह भाजप कार्यकर्त्यांनी नियुक्तीचे ढोल ताशांच्या गजरात व पेढे वाटप करत जल्लोषात स्वागत करण्यात आले। कॅन्टोन्मेंट कायदा 2006 कलम 13 उपकलम 3 नुसार देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डांवर कायद्यातील तरतुदीनुसार नागरी प्रतिनिधी नेमणेबाबत प्रक्रिया सुरू असून पहिल्या टप्प्यात 11, दुसऱ्या टप्प्यात 9 व तिसऱ्या टप्प्यात 19 कॅन्टोन्मेंट बोर्डावर नियुक्ती झाल्यात। तिसऱ्या टप्प्यातील 3 नियुक्ती बदलण्यात आल्या असून त्यात देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश आहे। संरक्षण विभागाच्या वरिष्ठ कार्यालयातून 6 मार्च रोजी निघालेल्या नोटिफिकेशननुसार सचिन ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ठाकरे यांच्या नामनिर्देशित पदावर नियुक्तीचा आदेश प्राप्त होताच त्यांच्या कार्यालयात नागरिकांची एकच गर्दी उसळली आहे। भाजप प्रदेश व जिल्हा पदाधिकारी तसेच नेते यांनी अभिनंदन केले। यावेळी माजी उपाध्यक्ष बाबूराव मोजाड, तानाजी करंजकर, चंद्रकांत गोडसे, उत्तमराव कासार, शंकर शेठ चावला, विलास गोडसे, संदीप गोडसे, नितीन गायकवाड, शामराव गणोरे, विजय तिवारी, शरद गोडसे, श्यामराव कदम, संजय ताजने, निलेश बंगाली, भारत वाघमारे, सतीश कांडेकर, सुरेश पाटीलसह विविध मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केलाय। तसेच सचिन ठाकरे यांच्या मातोश्री सुनीता ठाकरे यांचा काल वाढदिवस देखील होता। वाढदिवसाच्या दिवशी मुलगा सचिन यांना बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य पदावर नियुक्तीचे पत्र प्राप्त असल्याचं अनेकांनी बोलून देखील दाखवले। यावेळी अंजली ठाकरे, अश्विनी ठाकरे यांच्यासह कुटुंबियांनी व अनेक नागरिकांनी अभिनंदन केले। तसेच मिळालेल्या संधीचे सोने करणार असल्याचं सचिन ठाकरे यांनी सांगितले। जनतेमध्ये काम करून निवडणुकीच्या माध्यमातून 2 पंचवार्षिकमध्ये विजय मिळवित 3 वेळा उपाध्यक्ष पद भूषवले। मात्र गेल्या काही वर्षांपासून कॅन्टोन्मेंटच्या निवडणुका होत नसल्याने पक्षाने आपणावर नामनिर्देशित सदस्य पदाची जबाबदारी टाकली आहे। ही देखील आपण पार पाडून पक्षाचा विश्वास सार्थक ठरवणार आहे। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे भाजप अध्यक्ष नामदार चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, माजी खासदार हेमंत गोडसे यांनी आपणास संधी दिली आहे। ज्येष्ठ नेते विजय साने, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार ॲडव्होकेट राहुल टिकले, आमदार सरोज अहिरे, भाजप जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्व पदाधिकारी तसेच मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी या सर्वांनी आपणास मदतीचा हात दिलाय। साहेब, सर्वांच्या सहकार्याने केंद्र व राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देवळालीचा विकास करण्याचा आपला मानस असल्याचं ठाकरे यांनी सांगितलंय। बोर्डाच्या नामनिर्देशित सदस्यपदी पक्षाच्या वतीने माझी निवड करण्यात आली असं परिपत्रक नुकतंच कॅन्टोन्मेंट बोर्डाला प्राप्त झालं। हा आदेश रक्षा मंत्री आदरणीय राजनाथ सिंग साहेब यांच्याकडून पारित करण्यात आला आणि खरी याची सुरुवात आमचे नेते महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, पक्षाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून ही सुरुवात झाली। मी सर्वप्रथम आमच्या पक्षातील सर्व वरिष्ठ नेतृत्वाचं तसंच युतीतील सर्व घटक पक्षांचे नेत्यांचं माझ्या ह्या निवडीबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। खरं तर मी इलेक्शनवाला माणूस आहे। मी इलेक्शनमधून जनतेतून निवडून जाण्याचा आणि सेवा देण्याचा माणूस ठेवतो, पण पक्षाध्यक्षांनी किंवा पक्षाच्या वरिष्ठांनी जो मला ही संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून ऋणी आहे। देवळाली कॅम्पच्या राजकारणामध्ये मी मागील 15-20 वर्षापासून सक्रिय आहे। 2दा मी नगरसेवक झालो, 3दा मी कॅन्टोन्मेंट बोर्डाचं उपाध्यक्षपद हे भूषवलं आणि अनेक चांगली कामं माझ्याकडून झाली। अजूनही करायचा मानस आहे, पण आपल्याला माहिती आहे की मागील कित्येक वर्षापासून निवडणुका होत नाही आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचा विलिनीकरणाचा सुद्धा विषय मार्गी लागत नाही। अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीने मला जी जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीचं मी जनतेच्या हिताकरता जास्तीत जास्त कामं कसे करता येईल या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे। एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर, देवळाली कॅम्प।